हाय सर्वांना, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर मी पण मजेत. तर सकाळचे वाजले 7. प्रवीणची होती नाईट. तर झालं असं की प्रवीण नाईटवरून आल्यावरती आम्ही निघालो थेरगावला आणि प्रवीणची झाली नव्हती झोप. तर आता आम्ही तर पोहोचलो इंद्रायणी चौकामध्ये. तर सगळं वातावरण एकदम फ्रेश आणि मस्त वाटत होतं सकाळचं. आणि नेमका गुरुवार होता, माझा पण उपवास होता, त्यामुळे मला तर काय वडापाव खाता येत नव्हता. तर प्रवीण बोलला की घरी गेल्यावरती बसशील. तसंच म्हणलं काय करावं. तर मी घेतला सकाळी 7:30 वाजता साबुदाणा वडा खायला आणि मी साबुदाणा वडा खाल्लेला आहे. तर म्हटलं पहिलं तर पोटोबा केलाच पाहिजे, पहिला पोटोबा मग विठोबा. तर आता उपवास म्हटलं की आगळी वेगळी साफसफाई तर करावीच लागणार. आमच्यासमोर बांधलेली आहे गाय आणि तिचं नाव आहे लक्ष्मी. तर म्हणलं चुलीला पहिला पोतेरा घ्यावा. तर मी पहिला चुलीला पोतेरा दिलेला आहे. शेण सारवून घेतलेलं आहे, शेण आणलेलं आहे. म्हणलं चुलीला पोतेरा दिला की संध्याकाळी स्वयंपाक पण करायला येतो. तसंच पिंपरीमधून येता येताच पिंपरीचा स्टॉप लागला. म्हटलं फुलं तर पहिली घ्यावी. तर फुलांचा हार घेण्यापेक्षा आपणच हार बनवून घ्यावा म्हणजे झालंच. तर फुलं मी 40 रुपयाची पावशेर घेतली आणि त्या फुलांमध्ये गुलाबाची फुलं पण 4-5 आली. म्हटलं एखादं डोक्यात लावा, पण कसलं काय हार बनवताना हाराला सगळे गुलाबाची फुलं लावली. नेमकं मोबाईल लावायचं स्टँड पण तुटलं. कसं तर जुगाड केला बांधून, मोबाईल पण बसवला कसा तर. स्टँडच्या नादात माझा मोबाईल फुटायचा. म्हटलं नकोच बाई मोबाईलला लावायला स्टँडला. आणि स्वामींसाठी हार केला, पण सारखा चुकायचा. म्हटलं काय बाई, पण तुम्हाला कसं वाटतंय ते मी केलेला हार. घरी असले की सगळा टाईम कामातच जातो. कपडे धुतले, ब्लँकेट धुतली आणि नेमके 3 वाजले की पाणी पण आलं. म्हणलं आता सरसकटच काम उरकून घ्यावं. मग पाणी भरलं, ओटा वगैरे धुवून घेतला आणि म्हणलं काय आता करावं. तवर झाला प्रवीण उठायचा टाईम. तर प्रवीण उठला. प्रवीण लगेच मला जेवायचं आहे म्हणला. घरी असलं की तुझं असंच असतं, असं तसं म्हणत असाच दिवस गेला, तुझं माझं करतच गेला. आणि तवर वाजले 6 आणि मी करायला लागले पूजा. आणि मग झालं संध्याकाळचा टाईम. म्हटलं आता कशाला, आता घरातच स्वयंपाक बनवायला. म्हणलं चुलीवर चव जरा वेगळीच असते. तर म्हटलं वांग्याची भाजी करायची चुलीवर. तर सगळा मसाला करून घेतला आणि प्रवीणला गोड बोलून कसं बसं बाई दुकानला पाठवलं सब्जी मसाला आणायला. आपल्या बायकांचं असंच ना, भाज्या करायचं म्हटलं की मसाले तर पहिले लागतात. मग नवऱ्याने किती पण बोलू दे, तुझं माझं म्हणायचं, तुझंच खरं म्हणायचं, पण आणून दे. आहे का नाही महिला मंडळ, बरोबर आहे का नाही? चुलीवरची भाजी केली, चपाती भात केला, मस्त आम्ही जेवून घेतलं. तर अशा प्रकारे आजचा दिवस माझा असाच गेला. आणि स्टँड तुटल्यामुळे पूर्ण व्हिडिओ काय मी बनवला नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. आवडलास तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा.